हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड नर्सिंग एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत, जे 2026 या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेशन एंडपर्यंत नक्की बघा. तर ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHTCET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला दॅट इज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतात, ज्यात तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करण्यात येतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही डाऊट सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड केले जातात विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन, टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, MHTCET नर्सिंग साठीची आपली एक नवीन बॅच 25 ऑगस्ट पासून चालू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुमची फीज असणार आहे ₹5,000 फॉर द सिंगल कोर्स, आणि जर कॉम्बो कोर्सचा विचार केला तर त्यासाठी असणार आहे ₹10,000. तर आता आपण वळूया आपल्या MCQ वर. सगळ्यात पहिले MCQ आहे, व्हॉट इज द प्रायमरी कॉज ऑफ हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशरचा प्रायमरी कॉज काय आहे, तिथे ऑप्शन्स दिलेले आहेत: स्ट्रेस, genetics, poor diet, all of the above. So the right answer for this question is option number D, that is all of the above. कारण हाय ब्लड प्रेशर म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, हायपरटेन्शन, दॅट कॅन रिझल्ट फ्रॉम व्हेरियस फॅक्टर्स. याला वेगवेगळे कारण आहेत, दॅट इज स्ट्रेस, जेनेटिक प्रीडिपोजिशन, अनहेल्दी डाएट, हाय इन सॉल्ट अँड सॅच्युरेटेड फॅट्स, ओबेसिटी अँड लॅक ऑफ एक्सरसाइज. राईट. कधी कधी ब्लड प्रेशरचं जे आहे ब्लड प्रेशर ते जेनेटिक मुळे पण होतं. सपोज तुमच्या पप्पांना ब्लड प्रेशर म्हणजे हाय बीपी असेल किंवा त्यांच्या पप्पांना असेल, तो दिट इज द हायरार्की विच इज ड्यू टू द जेनेटिक डिसऑर्डर. त्यामुळे तुम्हाला देखील चान्सेस आहेत हाय बीपी असण्याचे. इज इट क्लिअर? नेक्स्ट, सॉरी, which instrument is used for gastric lavage. Gastric lavage साठी कुठला instrument is used? So a Ryle's tube, that is option number B, which is used for feeding. Yeah, it is a feeding tube inserted through the nose into the stomach for gastric lavage or feeding. So option number B, that is Ryle's tube, is your right answer. Next, what is the purpose of a dermatome? डर्मॅटोमचा पर्पस काय आहे? सो द राईट आन्सर, that is cutting the skin layers. A dermatome is used in skin grafting to harvest thin slices of skin from a donor sites. Yes, option number A is your right answer. Next, what is the main function of artery forceps? Artery forceps चा main function काय आहे? So artery forceps are used for clamping blood vessels during surgery to control bleeding and maintain a clear field. Okay, काय करण्यासाठी artery forceps use करतात? Clamping blood vessels. Option number B is your right answer. Next, what is the laryngoscope used for? Laryngoscope चा काय use आहे? So it is used to examine vocal cords. Okay, and larynx, or to assist with the endotracheal intubation. So option number B is your right answer. It is used for visualizing the larynx. Next, what is the recommended frequency for dental checkups and cleaning? जे डेंटल चेकअप्स असतात त्यांची फ्रिक्वेन्सी काय असते क्लिनिंग करण्यासाठी किंवा चेकअपसाठी? सो इट इज एव्हरी 6 months. ऑप्शन नंबर A is your right answer. These dental professionals typically recommend scheduling dental checkups and cleanings every 6 months to maintain the oral health, prevent cavities, and detect any issues earlier. Yes. Next, which nutrient is essential for maintaining healthy eyesight? Eyesight healthy होण्यासाठी which nutrient is essential, students? So vitamin A is the right answer for it. Option number A. Vitamin A is maintaining, काय करतात vitamin A? It maintains the healthy eyesight.
particularly the night vision and the integrity of the cornea, retina and the other eye structures. Next, anemia is caused by deficiency of which mineral? Anemia तुम्हाला माहिती आहे, it is lack of blood vessel, bloodचं level कमी होतं, blood count, that is HB, becomes low. So which mineral is responsible for anemia? So option number B is your right answer, that is iron. Iron deficiency, anemia, reduce blood cell production. Yes, that leads to fatigue and weakness. जेव्हा anemia होतो एखाद्याला, when his HB gets low, so त्याला weakness येतो and fatigue म्हणजे tiredness. Next, which blood disorder causes excessive clotting? Clotting म्हणजे काय? गाठा. Yes, ब्लडच्या गाठांना आपण काय म्हणतो? क्लॉटिंग. So it is due to the thrombosis. Option number B is your right answer. Thrombosis occurs when blood clots from inside blood vessels, increase the risk of stroke or heart attack. जेव्हा excessive clotting होते, that means blood flow नाही होते, blood चे clot होतात, त्या केस मध्ये there is a high risk of heart attack or risk of stroke. Next, which instrument is used to assess knee reflexes? Knee reflexes assess करण्यासाठी, knee reflex diagnose करण्यासाठी कुठलं instrument use केलं जातं? So it is a reflex hammer. Option number A is your right answer, which is used to test deep tendon reflexes such as knee jerk reflex or to evaluate the nervous system. Okay, it is an instrument, student. Reflex hammer एक instrument आहे ज्याच्या मदतीने काय करतात? knee reflexes assess करतात, म्हणजे diagnose करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आम्ही तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट होता येईल, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊन तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MHT CET नर्सिंग साठीची नवीन बॅच 25 ऑगस्ट पासून स्टार्ट होणार आहे. या नवीन बॅच मध्ये आपण तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, त्याच्यासोबत त्याचे नोट्स, त्याचबरोबर MCQ डिस्कशन, टेस्ट सिरीज आणि पर्सनल गायडन्स असं सगळं प्रोव्हाइड करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. या कोर्स साठीची फी असणारे ₹5,000 आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्स साठी बघत असाल तर त्यासाठी फी असणारे ₹10,000. तर आता आपण बघूया की ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कशा प्रकारे कोर्सला एक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचंय. ग्लोबल ऑनलाईन असं सर्च केल्यावर तुम्हाला जीचा आयकन दिसेल. तो ऍप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि स्वतःला तिथं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचंय. एकदा तुम्ही स्वतःला रजिस्टर केलं तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल, जिथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, होम, स्टोर आणि चॅट्स. स्टोरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला वरती नर्सिंग असं सर्च करायचंय. त्यानंतर नर्सिंग सर्च केल्यावर तुम्हाला नर्सिंगचा कोर्स दिसेल. जर तुम्ही PCB सर्च केलं तर PCBचा कोर्स दिसेल. जर तुम्ही नीट सर्च केलं तर नीटचा कोर्स दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील या कोर्सेसला एक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर लवकरात लवकर आमच्या कोर्सला जॉईन करा आणि जे कोणी तुमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह असतील, ज्यांना कोणाला फ्युचरमध्ये या कोर्सेससाठी ते प्रिपेअर करत असतील, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.